कृष्णारी मंडळी, माझं नाव किशोरी आणि आज सर्वांचंच खूप 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 अभिनंदन, कारण की आज आपल्या मातृभाषेला म्हणजेच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉक्टर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली. समितीने मराठी भाषेच्या प्राचीनतेवरती अभ्यास करून 12 जुलै 2013 रोजी केंद्र सरकाराजवळ त्यांचे अहवाल सादर केले. पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं तरी काय आणि हा दर्जा दिल्यामुळे नेमके काय बदल घडून येणार आहेत? अभिजात भाषेच्या दर्जेसाठी त्या भाषेचा इतिहास 1500 ते 2000 वर्ष जुना असायला हवा व त्या भाषेतील साहित्य परंपरा ही कुठल्याही दुसऱ्या भाषेतून घेतलेली नसावी. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपल्या मराठी भाषेतील बोलींवर संशोधन करणं व अभ्यास करण्यावरती प्रोत्साहन दिलं जाईल. एवढंच नाही तर मराठी भाषेचा प्रसार होण्यासाठी आर्थिक पाठबळ सुद्धा मिळेल. या निमित्त ज्यांनी